नाशिकच्या चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघाताची बातमी समोर येते। मुंबई आग्रा महामार्गावर 12 शाळकरी विद्यार्थ्यांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातील सोग्रास तालुक्यात चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गावर 12 विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना मालवाहू छोटा हत्ती या वाहनाने जोरदार धडक दिल्याने 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अपघात स्थळाला आणि उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या। या अपघातातील गंभीर जखमींना विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उपचार करण्यात येत असून यातील गंभीर जखमींना पिंपळगाव आणि नाशिक रुग्णालय उपचार सुरू आहे। या अपघातात 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। संतप्त गावकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करून या अपघाताला जबाबदार असणाऱ्या वाहन चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक।